नमस्कार. आज आपण हरिपाठातला 20वा अभंग बघणार आहोत. तर पहिल्यांदा अभंग काय ते आपण बघूया. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. अनंत जन्मांचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. योग याग क्रिया धर्मा धर्म माया, गेले ते विलया हरिपाठी. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिवीण नेम नाही दुजा. त्यातले काही अवघड शब्द जे आहेत ते म्हणजे कोडी. कोडी म्हणजे कोटी आपण ज्याला म्हणतो. विलय म्हणजे नाश पावणे, आणि नेम म्हणजे आपण म्हणतो कट्ट्याचा नेम म्हणजे साधन, जे आपण साधना करतो ते. तर पहिली ओवी अशी आहे. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. संकीर्तन असा शब्द माऊलींनी इथे वापरलाय. संकीर्तन म्हणजे भावयुक्त, प्रेमयुक्त, श्रद्धापूर्वक असं जे आपण कीर्तन करतो, असं जे आपण भजन करतो ते म्हणजे संकीर्तन. आणि वैष्णव म्हणजे परमेश्वराचे जे भक्त आहेत ते वैष्णव. मग ते काय करतात की ते स्वतःला या संकीर्तनाने, या भगवंताच्या नामजपाने, त्या कीर्तनाने परमेश्वराशी स्वतःला जोडतात. आणि असं केल्याने काय होतं की त्यांची अनंत कोटी पापे त्या नामाच्या शक्तीने जळून जातात. आपल्या प्रत्येक कायिक, वाचिक, मानसिक कर्म किंवा कृतीमध्ये भगवंताचं अधिष्ठान पाहिजे, आणि त्याच्या इच्छेनुसारच हे कर्म आपल्याकडून घडतंय यावर आपली पूर्ण श्रद्धा आणि विश्वास पाहिजे. आपला अर्थातच 100% विश्वास नसतो, कारण त्यात आपला मीपणा डोकवत असतो नेहमी. आणि या भगवंताच्या अधिष्ठानाचे आपल्याला सतत स्मरण राहण्याचा उपाय एकच, तो म्हणजे अत्यंत शुद्ध, पवित्र आणि उपाधिरहित असलेलं असं जे त्याचं नाम आहे त्याचं संकीर्तन करणं. अनंत कोटी पापे कसली, तर ती त्याच्या विस्मरणाची. जे आपण व्यवहारामध्ये किंवा सामाजिक व्यवस्थेमध्ये जी पापपुण्याच्या, नीती अनितीच्या, धर्माअधर्माच्या ज्या कल्पना आहेत त्याविषयी माऊली म्हणत नाही तिथे काही. त्यांच्या दृष्टीने पाप एकच, ते म्हणजे भगवंताचं विस्मरण. मग आपण जर त्याचा थोडासा विचार केला तर वर्षभरामुळे आपण किती काळ, किती सेकंद, किती मिनिटं भगवंताचं स्मरण ठेवतो, आणि किती काय त्याचं विस्मरण होतं. याचा जर आपण हिशोब केला तर आपल्याला अनंत कोटी पाप जमा करायला बहुतेक वर्षभर सुद्धा पुरेल बहुतेक. त्यामुळे ते म्हणतात की हे जे भगवंताच्या विस्मरणाचं पाप आहे हे जळून जाण्याकरता उपाय एकच, तो म्हणजे नामसंकीर्तन. अनंत जन्मांचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. नाम हे उपाधिरहित आहे. उपाधी म्हणजे काय, आपण मागच्या वेळेला दीनानाथांनी निरूपण त्याच्यावर केलेलंच आहे, त्यामुळे त्याविषयी काही जास्त बोलायची जरूर नाही. केव्हाही, कुठेही आणि कधीही असं जे घेता येतं असं हे सुलभ नाम आहे. पण कसंही नाही, नाम जे आपण घेतो ते भावयुक्त, प्रेमयुक्त अंतःकरणाने घ्यायला पाहिजे. पण आपण काय करतो की आपल्या उपाध्या त्याला जोडायला जातो. माळेवर करा, पूजा सोहळे ओळे करा, श्वासावर घ्या, अमुकच जागी करा, अर्धा तासच घ्या, अशा अनेक उपाध्या आपण त्याला जोडतो. आणि आपण काय करतो की या उपाध्यांच्या बंधनामध्ये नामाला अडकवायला बघतो. पण नाम कधीच अडकत नाही, अडकतो आपण. कारण नाम हे बंधमुक्त आहे, ते कधीच कशात अडकत नाही. त्यामुळे नामाकरता नाम घेणं आपल्याला जमत नाही. आपले विचार, आपले संस्कार, षड्रिपू, चालीरीती
आणि आपण ज्या रोजच्या व्यवहारामध्ये ज्या काही गोष्टी करतो, जी काही कर्म करतो, ती सगळी त्या आपल्या नामाच्या मध्ये येऊन उभी राहतात. नाम हे सहज, सोपं आणि उपाधिरहित आहे. नाम हे बंधमुक्त आहे, निर्मळ आहे आणि स्वसंवेद्य आहे. पण या उपाध्यांमुळे या सगळ्याचा आपल्याला विसर पडतो आणि मग काय होतं की नामस्मरणाचं कर्मकांड बनायला लागतं. त्यातली सहजता निघून जायला लागते. गेल्या 2 व्हिजिट्समध्ये दीनानाथांनी आणि सौ स्नेहलनी आपल्याला याविषयी मार्गदर्शन केलंच आहे की नामामध्ये सहजता कशी यायला पाहिजे. आपली साधना स्वाभाविक सहज व्हायला पाहिजे आणि ती आपल्या प्रत्येक कायिक, वाचिक आणि मानसिक या तिन्ही कृतींमध्ये दिसायला पाहिजे. भगवंताच्या जाणीवेची, राम करता आहे या भावनेची, या श्रद्धेची, या विश्वासाची मशाल आपल्या मनामध्ये सतत पेटती राहिली पाहिजे. म्हणजेच त्यात आपला मीपणा, आपला अहंकार जळून जाईल. या नामाची ओळख आपल्याला कोण करून देतं तर आपले सद्गुरू करून देतात. सबीज नामाची दीक्षा त्यांनी आपल्याला दिलेली आहे. जर आपल्या कायिक, वाचिक, मानसिक कर्माला आणि कृतीला आपण हे नाम जोडायला लागलो तर मग पहिला विचार आपल्या मनामध्ये हा डोकावला पाहिजे की मी जे काही करतो आहे ते सद्गुरूंना स्मरून, स्वामींना स्मरून, नामाला स्मरून करतो आहे का नाही. सद्गुरूंना, स्वामींना ते योग्य वाटेल का. आणि हे कर्म करण्याची प्रेरणा आणि शक्ती दिल्याबद्दल अशीच शक्ती, अशीच प्रेरणा ते आपल्याला देत राहोत अशी आपण त्यांची प्रार्थना करतो का, याचा आपण विचार करत आहे. पुढे माऊली म्हणतात की योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी. ज्ञानेवी देवी यज्ञ याग क्रियाधर्म हरिविण नेम नाही तुझा. आपलं साध्य, आपलं ध्येय ही भगवंताची सतत जाणीव आणि त्याच्या नामरूपाचा साक्षात्कार असं जर आपण ठरवलं असेल तर मग त्या साध्यापर्यंत, त्या ध्येयापर्यंत जाण्याकरता आपल्याला काहीतरी साधन पाहिजे. आणि हे साध्य आणि आपण यामध्ये आड काय येतं हेही पक्क माहिती पाहिजे आपल्याला. अनेक याग आहेत, योग आहेत, क्रियाकर्म आहेत, धर्माचरण आहे, यज्ञ आहेत, अनेक मार्ग आहेत. पण या सगळ्यांमध्ये माऊली असं म्हणतात की आपल्यासारख्या प्रापंचिकांना साधणारा, जमणारा असा श्रेष्ठ, सहज, सोपा मार्ग तो आहे, तो म्हणजे एकच, तो म्हणजे नामस्मरण, हरिपाठ. भक्तियोगाचा एक सुंदर आणि पवित्र असा आविष्कार म्हणजे नामस्मरण असं म्हणायला काही हरकत नाही. आपण एखादं छान गाणं ऐकतो, विलायत खाची सतारा ऐकतो, ते ऐकताना आपण ते ऐकण्यामध्ये अगदी तल्लीन होऊन जातो. कारण का, त्यात नादब्रह्म आहे. आपण त्या नादब्रह्माशी जोडले गेलो की आजूबाजूच्या सगळ्याचा आपल्याला विसर पडतो. नामस्मरणामध्ये, नामाच्या उच्चारामध्ये हेच नादब्रह्म साठवलं आहे. त्यामुळे आपल्याला स्नेहलनी एक क्रिया सांगितली होती ते आली ती तेव्हा की आपल्याच कानांनी आपण घेत असलेलं नाम ऐकायचं आणि त्याच्या नादावर, त्याच्या लयीवर आपल्याला आपलं जे भरकटणारं मन आहे ते अडकवून ठेवता आलं तर मग आपण त्या भगवंताच्या रूपाचं, त्याच्या गुणांचं, सद्गुरूंनी जे आपल्याला शिकवलेलं आहे त्याचं आचरण करण्यास आपण मोकळे होतो. म्हणून माऊली म्हणतात की यज्ञ, या क्रिया, धर्म हे सगळं चांगलं आहे, पण साधकाकरता, प्रापंचिकाकरता नेम एकच, तो म्हणजे नामस्मरणाचा, हरिपाठाचा. त्या हरीचं नाम घ्या म्हणजे धर्म, अधर्म, माया हे सर्व विलयाला जाईल, म्हणजे नाश पावेल. आणि म्हणून माऊली म्हणतात की त्या नामासारखंच उपाधिरहित व्हायला शिका. त्या हरीच्या नामरूपाचं स्मरण आपल्या प्रत्येक कृतीत करा, त्याच्याशी स्वतःला जोडा, बाकी काही करण्याची आवश्यकता नाही. दीनानाथांचं ऐकूया. आज आपण दीनानाथ त्यांना वेळ नसल्यामुळे प्रत्यक्ष जॉईन होऊ शकत नाहीये, तेव्हा आपण त्यांचा रेकॉर्ड त्यांनी जे केलेलं आहे त्यांचं निरूपण ते ऐकूया. नमस्कार मंडळी. आज आपला अभ्यास वर्ग
अभय आणि नम्रताच्या घरी आहे. त्या दोघांनी अभ्यास वर्गाला जी संमती दिली त्याबद्दल खूप आनंद झाला आणि त्याबद्दल त्या दोघांचेही मनापासून आनंदपूर्वक आभार पण मानावेसे वाटतात. तर आज पहिल्यांदाच आपण अभयकडे जमलेलो आहोत आणि निमित्त पण फारच चांगला आहे. अभ्यास वर्गामध्ये जो आपला हरिपाठाचा अभ्यास चालू आहे त्याच मालिकेतील आजचा 20वा अभंग आपण अभ्यास वर्गामध्ये बघणार आहोत. तसंच आज पहिल्या प्रथमच मी स्वतः नेहमीप्रमाणे फोनवर बोलतो, आपण सर्वजण ऐकता, परंतु आज काही कारणाने रेकॉर्डिंग करून मनातले विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. माऊलींच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने माझ्या मनातले विचार ह्या पद्धतीने तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचावेत अशी त्यांच्या चरणी प्रार्थना. आजचा अभंग सुद्धा इतर अभंगांसारखाच हरिपाठावरच आधारित आहे. हरीच्या स्मरणावर, नामस्मरणावरच आधारित आहे. प्रेमाने, भक्तीने, ज्ञानाने, भावाने संपूर्ण भरलेला आहे. खरोखरच पाहता सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा अभंग इतका साधा, सोपा, गोड शब्दात माऊलींनी सांगितला आहे. परंतु जेव्हा आपण त्या शब्दार्थामागचा भाव, शब्दांमधला भाव, शब्दांच्या अलीकडचा पलीकडचा भाव बघायला जातो आणि कळत नकळत त्याचा विस्तार होत जातो. 3-4 मिनिटं जी अभंगाला वाचून समजून घ्यायला लागतील तिथे आपलं 30-40 मिनिटाचं बोलणं कधी सहजपणे होतं ते समजत नाही. तोच भाव, तेच प्रेम. प्रेमामध्येच माणूस बोलत राहू शकतो. प्रेमामध्येच माणूस न बोलता पण राहू शकतो. कारण प्रेमाचीच एक स्वतःची भाषा असते. आणि जी बोलूनच दाखवावी लागते असं नाही. त्यामुळे आपल्या सर्वांचं नामावरचं प्रेम, माऊलींवरचं प्रेम, हरिपाठावरचं प्रेम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरचं प्रेम, या अनेक दृष्टींनी आपल्याला ही भावार्थाची भाषा पटकन समजते. कारण प्रेम हे आपल्या आयुष्यामध्ये जागोजागी आहे. आपल्या स्वतःपासून इतरांपर्यंत, इतरांपासून स्वतःपर्यंत प्रेमाचीच पेरणी करण्याचा आपण प्रयत्न करतो. प्रेम वाढवण्याचाच प्रयत्न करतो. ते जपण्याचा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे. आपल्या हृदयापासून इतरांच्या हृदयापर्यंत प्रेमच कसं जपलं जाईल, प्रेमाचाच भाव कसा राहील, शब्द कुठलेही असू देत,
शब्दांची रचना कशी असू दे, पण त्याच्यात प्रेम पाहिजे. आज माऊलींच्या या हरिपाठातला 20वा अभंग सुरुवातच करताना माऊलींनी म्हटलेलं आहे, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. आज नारायणाची, विष्णूची, विठ्ठलाची जे उपासना करतात, जे भक्ती करतात, त्यांना वैष्णव म्हटलंय. सर्व संतांनी त्यांना वैष्णव म्हटलंय. ह्याच्यात कुठेही भेदाभेद नाही आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, परमेश्वराची अनंत नाम, अनंत रूप, त्यातलं परमेश्वराचं जे रूप श्री विष्णूंच्या अंशाने वेळोवेळी प्रगट झालं, श्री विष्णूंच्या अनेकविध रूपांनी त्या परमेश्वराचं पूजन, भक्ती केली गेली. ती करणाऱ्याला वैष्णव म्हटलेलं आहे. त्याच परमेश्वराचं सदाशिव, महादेव, शिवशंकर यांच्या रूपाने पूजा केली जाते. त्यांना शैव म्हटलेलं आहे. आणि ह्याच ब्रह्मांडात, ह्याच विश्वात अनेक रूपांनी जे परमशक्तीचं वास्तव्य आहे, त्या परमशक्तीच्या रूपाने केली जाणारी पूजा ही शक्तिपूजा, शाक्त पंथांची पूजा मानलेलं आहे. कुठेही भेदभाव नाही. फक्त परमेश्वराचं प्रगट होणं ज्या पद्धतीने मानवी मनाला, मानवी बुद्धीला भावलंय, त्याप्रमाणे शैव, वैष्णव, शाक्त असे मार्ग, असे भक्तीचे, उपासनेचे मार्ग प्रगट झालेले आपल्याला दिसतात. आज वैष्णव भक्ती मार्गाने श्री विष्णूंच्या रूपातून प्रगट झालेल्या परब्रह्माची साधना करताना, उपासना करताना ज्या पद्धतीने भाविक जन त्या परमतत्वाचा आनंद घेतात, तो मार्ग, ती पद्धत म्हणजे एकच, नाम संकीर्तन. नाम संकीर्तन. आज त्या नामाला चिकटून राहता आलं पाहिजे. आज ते नाम वेगळं, आपण वेगळे असं होऊन चालणार नाही. नामामध्ये एकरूप होऊन जाता आलं पाहिजे.
आज मनाचा स्वभाव एखादी गोष्ट आवडली की लगेच तिथे जडून जातं, चिकटून जातं. त्या आवडलेल्या गोष्टीपासून मनाला खेचून किती आपण ओढत आणलं तरी सुद्धा वेळ मिळाला रे मिळाला की परत त्या गोष्टीवरच जाऊन बसतं. परत परत वारंवार त्या गोष्टीचं चिंतन करतं. आणि मग जोपर्यंत ती वस्तू, ती गोष्ट प्राप्त होत नाही तोपर्यंत मनाचा हा खेळ चालू राहतो. आणि एकदा का ती गोष्ट मनासारखी झाली की मन शांत होतं, आनंदी होतं, तृप्त होतं. मग ती एखादी साधी हरवलेली गोष्ट सापडण्याचा प्रसंग असू दे, किंवा असलेली गोष्ट मिळवण्याचा प्रसंग असू दे, मन एकरूप झालेलं असतं. हेच मन आपल्या आराध्य दैवतेशी एकरूप करण्याचा मार्ग म्हणजेच नाम, त्या परमेश्वराचं नाम. आज परमेश्वराशिवाय दुसरी कुठलीच गोष्ट मनाला परमेश्वराशी जोडून टाकायला, जडून टाकायला उपयोगी पडणार नाही. परमेश्वरच परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो. परमेश्वरच परमेश्वराची ओळख करून देऊ शकतो. आज एखाद्या भांड्यामधून की ज्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे, त्या भांड्यातून थोडंसं पाणी जर वेगळं काढायचं असेल, वेगळं करायचं असेल, तर त्याचा थोडासा अंश, थोडासा भाग दुसऱ्या पात्रामध्ये, दुसऱ्या भांड्यामध्ये ओतला पाहिजे. म्हणजे मूळ पाण्याच्या साठ्यापासून आपण थोडंसं पाणी वेगळं केलं, पण जे वेगळं केलं ते पण पाणीच आहे, आणि जे मूळ आहे ते पण पाणीच आहे. सोन्याचा दागिना आहे, त्या सोन्याच्या दागिन्याचा एखादा तुकडा जर वेगळा केला तरी सुद्धा ते सोनंच आहे. त्या दागिन्यापासून वेगळं झालं, आकार बदलला म्हणून त्याचा सोनेपणा कमी नाही झाला, ते सोनंच आहे. आज त्याच पद्धतीने हे मन परमेश्वराशी जोडून राहण्याचा मार्ग परमेश्वरच आहे. आणि मग सर्वात सुगम सोपा मार्ग कुठला, तर नाम संकीर्तन. नाम संकीर्तन, नामाची वारंवार वरच्यावर सहजपणे
दिलखुलासपणे, मन मोकळेपणे. आठवण करणं, स्मरण करणं, हेच नाम संकीर्तन. नाम संकीर्तनामध्ये आनंद आहे. नाम संकीर्तनामध्ये भाव आहे, तीव्रता आहे, ओढ आहे, प्रेम आहे. आणि हीच ओढ, हेच प्रेम ह्या वैष्णवांना, भक्तांना साधलंय. एकाच गोष्टीशी ते जोडून राहतात, एकाच गोष्टीशी ते जडून राहतात. एकच गोष्ट त्यांना मिळालेली आहे, एकच गोष्ट त्यांना समजलेली आहे, ती म्हणजे नामसंकीर्तन. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्यांची. माऊलींनी इथं हा शब्द वापरलाय, पाप अनंत, पापे अनंत कोटी गेली त्यांची. ही कुठली पाप? आज पुण्याचे, सात्विक आचरणाचे जर अनेक मार्ग असतील तर त्याहून अधिक, त्याहून दुप्पट पापाचरणाचे मार्ग आहेत. दैवी संपत्तीचं वर्णन, दैवी संपत्ती, दैवी गुण हे थोडे आहेत, मोजके आहेत. पाप अनंत आहेत. आणि पाप आपल्याकडून, आपल्या हातून कळत न कळत घडण्याचे मार्गही अनंत आहेत. कळत न कळत घडणारे, कायिक, वाचिक, मानसिक, या 3 गोष्टींच्या साह्याने पुण्य होऊ शकतं. ह्याच 3 गोष्टींच्या साह्याने पाप कळत न कळत आपल्या हातून घडत असतात. पुण्याचा मार्ग एकच, ह्या जगात पुण्य एकच, आठवते ब्रह्म, परमेश्वराचं स्मरण, नामाचं स्मरण, हे एकच पुण्य आहे. हे एकच पुण्य आहे. इतर ज्या गोष्टींना आपण पुण्य समजतो ते मार्ग आहेत. त्या वाटा आहेत. त्या वाटेने जात पुण्य करण्याचा उद्देश, सत्कर्म करण्याचा उद्देश, सदाचरण करण्याचा उद्देश एकच, की ह्या मूळ वाटेला आपण लागावं. ह्या सगळ्या चांगल्या गोष्टींचा उपयोग आपल्याला परमेश्वराचं स्मरण व्हावं, ह्यासाठी व्हावा. म्हणून अनेक पुण्याचे मार्ग आहेत. पण त्याचा हेतू, त्याचा उपयोग, त्याचा उद्देश एकच, की माझ्याकडून नामाचं स्मरण कसं घडेल, परमेश्वराच्या नामाच्या स्मरणाची गोडी माझ्या मनाला कशी लागेल. नाहीतर अखंड विस्मरण तर होतच असतं. आणि त्या अखंड अनेक विध गोष्टींमुळे, अनेक पद्धतीने होणारं विस्मरण
म्हणजेच पाप, म्हणजेच पाप. परमेश्वराचं विस्मरण, परमेश्वराच्या भावाशिवाय राहणं, त्याचं विस्मरण होणं आणि आपल्या मनाच्या बुद्धीच्या साह्याने त्याचं स्मरण आपल्याला करावं लागणं, हे पाप. परंतु ज्याप्रमाणे परमेश्वरच परमेश्वराची ओळख करून देऊ शकतो, परमेश्वराचं नामच परमेश्वराची ओळख करून देऊ शकतं, परमेश्वराचं नामच परमेश्वर आहे, त्यामुळेच जेव्हा जेव्हा आपण नामाचं स्मरण करतो, परमेश्वराचं स्मरण करतो, परमेश्वराशीच आपलं मन, आपली बुद्धी म्हणजेच आपल्या स्वतःला आपण परमेश्वरापाशी नेऊन जोडतो. आणि हळूहळू हळूहळू हा जीव परमेश्वरच व्हायला लागतो. ज्याप्रमाणे सोनाराकडे हिणकस कमी प्रतीचं सोनं नेलं की तो ज्याप्रमाणे ते शुद्ध करून घेतो, त्याच पद्धतीने परमेश्वराचंच नाम स्मरण आपण करत गेलो की ज्या काही गोष्टींमुळे परमेश्वराविषयीचा भाव आपल्या मनातनं कमी होईल, नाहीसा होईल, अशा प्रकारची आपल्या हातून घडणारी पाप ही नाहीशी होतील. जेव्हा आपल्या हातून म्हणतो त्यावेळी हे आपले शरीराचे हात नाहीत, मनाचे हात, स्वभावाचे हात, बुद्धीचे हात. आणि हे विस्मरण आपल्याकडून घडावं म्हणून अनेक असंख्य गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात. त्या गोष्टींमुळे, त्या परिस्थितीमुळे आपल्याला विस्मरण घडतं. अनंत रूप आहेत आपल्या आजूबाजूला, अनंत गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला, सजीव आहेत, निर्जीव आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टी एकच काम करतात. मनाला परमेश्वराचं विस्मरण घडवतात. आणि ह्या विस्मरणामुळेच जे आपल्याकडून घडतं ते पाप घडतं. परंतु वैष्णवांच्या संगतीत गेलं, हरिभक्तांच्या संगतीत गेलं, नामधारकांच्या संगतीत गेलं की तिथं ज्या गोष्टींमुळे नामाचं विस्मरण घडतं त्या गोष्टींचंच विस्मरण घडतं. आणि तिथे एक नामच राहतं, एक नामाचीच आठवण, एक परमेश्वराचं स्मरण, एक तोच भाव राहतो. त्यामुळे आज आपण सुद्धा आपला सत्संग जेव्हा घडतो, अभ्यास वर्ग जेव्हा घडतो, अनेकविध कार्यक्रम जेव्हा घडतात, त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारे, अनंत प्रकारांनी, परंतु परमेश्वराचंच स्मरण कसं राहील, परमेश्वराचाच भाव कसा राहील,
परमेश्वराच्या नामाशी, परमेश्वराशी मी जोडून कसा राहीन, ह्यावर आपलं लक्ष पाहिजे. आज आपल्या स्वतःचाच भाव नाही तर दुसऱ्याचा सुद्धा भाव आपल्याला जपता आला पाहिजे. आज माझ्यामुळे एखाद्याच्या साधनेमध्ये, आज माझ्यामुळे एखाद्याच्या अनुसंधानामुळे बाधा तर उत्पन्न होणार नाही ना. आज माझ्या असण्याचा, माझ्या अस्तित्वाचा उपयोग, त्याची साधना, त्याचं परमेश्वराचं स्मरण, त्याची गुरुभक्ती ह्यासाठीच जर झाला तर त्याच्यात जास्त आनंद आहे. मग खऱ्या अर्थाने कायिक, वाचिक, मानसिक सहाय्य आपल्याला करता आलं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आज परमेश्वराच्या ह्या अस्तित्वाबद्दल, परमेश्वराच्या नामाबद्दल जो कळवळ आहे, जे प्रेम आहे, ते एकदम उत्पन्न होत नाही. ती सवय जडावी लागते. तो विश्वास, ते प्रेम हे मनामध्ये ठसावं लागतं. आणि या मनाबुद्धीमध्ये एखादी गोष्ट जी ठसते ती सहवासाने ठसते. आज कल्पना करा, असे अनंत गोष्टी आजूबाजूला आहेत की ज्यामुळे आपलं मन चंचल होतं, अस्वस्थ होतं, सुखाच्या दुःखाच्या, शोक आनंदाच्या मध्ये गुरफटलं जातं आणि परमेश्वराचं विस्मरण पण घडत जातं. त्या परमेश्वराची आवड, त्या परमेश्वराची भक्ती उत्पन्न व्हायला सुद्धा अनेक कारणच घडावी लागतात. अनेकविध योजना, अनेकविध प्रसंग घडावे लागतात आणि त्यातून हळूहळू परमेश्वराबद्दलचं प्रेम, विश्वास, श्रद्धा ही वाढायला लागते. माऊली म्हणतात, अनंत जन्मांचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. आज मार्ग अनेक आहेत, वाटा असंख्य आहेत, परंतु ती वाट, तो मार्ग सुगम असणं हे आवश्यक आहे. सुगम वाट कुठली, सुगम मार्ग कुठला? तर ज्या मार्गावरून वाटचाल करताना आनंद आहे, वाटचाल आपल्या मुक्कामापर्यंत होत असताना अनेकविध सोयींची उपलब्धता आहे, असा मार्ग तो सुगम मार्ग. पण ह्या मार्गाची सुद्धा काळजी कोणीतरी घ्यावं लागतं. कोणाच्या तरी देखरेखीखाली हा मार्ग तयार झालेला असावा लागतो. मग हा सुगम मार्ग कोणी प्रगट केला? आपल्या संतांनी प्रगट केला. या सुगम मार्गाची रचना, या सुगम मार्गाची घडी त्यांनी कशा पद्धतीने घातली? हरिपाठाने घातली, हरीच्या स्मरणाने घातली. जागोजागी हरीचं नाम, जागोजागी हरीचं स्मरणच पेरून ठेवलं की त्या मार्गाने जाताना आठवण कोणाची व्हावी? तर हरीचीच व्हावी. तो सुगम मार्ग. आणि ह्या मार्गावरून
चालण्याचं भाग्य प्राप्त होण्यासाठी अनंत प्रयत्न, अनंत गोष्टी घडाव्या लागतात. 84 लक्ष योनींमधनं 84 लक्ष प्रकारचे अनेकविध आकार, अनेकविध रूप घेत 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 मनुष्य जन्म आपल्याला मिळतो. त्या मनुष्य जन्मामध्येच फक्त आपल्याला मन आणि बुद्धी एकत्र आणता येते. हे मन आणि बुद्धी एकत्र आणण्याचं जे कार्य आहे, जे कर्म आहे, तेच तप. ह्या मनाला आणि बुद्धीला एकत्र ठेवण्याचा जो परिश्रम, जो अट्टाहास, तेच तप, तीच साधना. आणि ह्या मनाला आणि बुद्धीला एकत्र आणण्याचं काम जर कोण करू शकत असेल तर ते एक नाम. इतर अनेक मार्ग असतील, इतर अनेक वाटा असतील, परंतु सरळ, सोपा, प्रेमळ हो, आईसारखा, माऊलींसारखा. मार्ग एकच, नामस्मरणाचा. एक नामच आपल्याला परमेश्वरापाशी घेऊन जाईल, परमेश्वराला आपल्यापाशी ओढून आणेल आणि परमेश्वर आपल्यापाशीच आहे याची ओळख पण करून देईल. ना लांब ना जवळ. सगळे अंतर लोप पावतील. नामावर प्रेम केलं पाहिजे, अतोनात प्रेम केलं पाहिजे. प्रेमच करायचं असेल तर नामावर केलं पाहिजे. विश्वासच ठेवायचा असेल तर नामावर ठेवला पाहिजे. रागच मनात धरायचा असेल तर तो पण नामाबद्दलच धरला पाहिजे. कुठलाही भाव व्यक्त करण्याचा प्रसंग आला, कुठलाही भाव धारण करण्याचा प्रसंग आला, तिथं नाम हे पाहिजेलच. हाच एक सुगम मार्ग आहे आणि आपल्या संतांनी खूप परिश्रम घेतलेत, खूप परिश्रम घेतलेत. आज संतांची सगुण चरित्र वाचली की लक्षात येईल, त्यांच्या जीवनातले प्रसंग पाहिले की लक्षात येईल. आजकालच्या सुखसोयी सोयी पाहिल्या की लक्षात येईल की त्यावेळेचा काळ वेगळा होता. आज जशा अडीअडचणी आहेत तशाच त्यावेळी पण होत्या. आपल्यापेक्षा कठीण परिस्थितीतून त्यांना जावं लागलं असेल. त्या यातना, ते दुःख, तो शोक त्यांच्या मनाला, हृदयाला पण स्पर्श करून गेला असेल. परंतु त्या सर्व कठीण परिस्थितींमधून सुद्धा नामावरचं प्रेम ढळलं नाही, परमेश्वरावरचा विश्वास ढासळला नाही. खूप कष्ट घेतलेत त्यांनी, कायिक, वाचिक, मानसिक खूप त्रास सहन केलाय त्यांनी. आणि हा त्रास सहन केला तो एका दुसऱ्या व्यक्तीकडनं, 4 चौघांकडनं नाही, समाजाकडनं.
आज 4 व्यक्ती जाऊ देत, आपल्याशी एखादी व्यक्ती जरी कमी जास्त वागली, किती त्रास होतो मनाला आपल्या. दुःखात शोकात मन डुबून जातं. इथे अनेक लोकांनी त्यांना त्रास दिला, अनेक लोकांनी मान अपमान केले, सगळं सहन केलं, सगळं सहन केलं. एकाच गोष्टीसाठी, नामासाठी, आपल्यासाठी. स्वतःची, स्वतःच्या संसाराची, स्वतःच्या मानाची, अपमानाची काही फिकीर बाळगली नाही. सगळं आपल्यासाठी केलं त्यांनी. आणि मग हा सुगम मार्ग तयार झालेला आहे. ही संतांनी मळवलेली पाऊलवाट आहे की ज्याच्यावरनं आज आपल्याला पण चालण्याचं भाग्य, पुण्य लाभलेलं आहे. ते आपण जपलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. अनंत जन्मांनी हे पुण्य सापडतं. ह्या वाटेवरती एक पाऊल ठेवता आलं, त्याचा स्पर्श झाला, तरी आपले सगळे जन्म धन्य झाले. आज ह्या वाटेला येऊन मिळण्यासाठी अनेक वाटा आहेत. आज ओहोळ, नाले अनेक मार्गांनी मिळत मिळत शेवटी समुद्राला जाऊन मिळतात. आज त्याचप्रमाणे हरीला जाऊन मिळण्याचे, नामाला जाऊन मिळण्याचे अनेक मार्ग आहेत. योग, याग, क्रिया, धर्म, अधर्म, माया, गेले ते विलया हरिपाठी. आज माऊली असं नाही म्हणत की योग, याग, क्रिया, धर्म, अधर्म, माया हे चुकीचे मार्ग आहेत किंवा ह्या उपाध्या आहेत असा त्याचा अर्थ नाही. ह्या अनेकविध मार्गांनी, अनेक प्रकारचे योग असतील, अनेक प्रकारचे याग असतील, अनेक प्रकारच्या क्रिया असतील, धर्म, अधर्म, शास्त्रांचं चिंतन, मंथन, अनेक गोष्टी असतील. पण ह्या गोष्टींमध्ये जर गुरफटून राहिलं की तिथे बंधन आलं. आपण गुरफटलं गेलो की बंधन आलं, आणि बंधनात पडलं की माया आलीच. कुठल्याही प्रकारे कोणत्याही बंधनामध्ये आपण राहिलं की माया आलीच. म्हणजे गंमत कशी आहे बघा. उपाययोजना म्हटलं तर ह्याच आहेत. योग, याग, क्रिया, धर्म, अधर्म. इथे धर्म अधर्म म्हणजे शास्त्राची चर्चा, मंथन, की धर्म काय आहे, अधर्म काय आहे, ज्ञान. पण हे मार्ग इथे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मार्ग हे वाटचाल करण्यासाठी असतात. आज एखाद्या मार्गावरून चालत आपण मुक्कामी पोचलो तर मुक्कामी पोचणं हे महत्वाचं आहे. आज मुक्कामावर पोचल्यावर तो मार्ग घेऊन आपण आपल्या बरोबर येत नाही. त्या मार्गावरनं चालत आपण मुक्कामी पोचतो. त्याच पद्धतीने योग, याग, क्रिया, शास्त्रार्थाची चर्चा हे सर्व मार्ग आहेत. तिथे घुटमळायचं नाही. त्यावरनं चालत, त्याचा उपयोग करत कुठं यायचं? हरिपाठी, हरीच्या स्मरणापाशी. आणि तिथे आपल्याला एकरूप व्हायचंय, तिथं आपल्याला विलीन व्हायचंय.
आज एक लहानसा पाण्याचा ओहळ असतो, तो नाल्याला मिळतो. नाला मोठ्या नाल्याला मिळतो, मोठा नाला नदीला मिळतो, नदी महानदीला मिळते आणि महानदी समुद्राला मिळते. आज अशाच पद्धतीने वेगवेगळे मार्ग, वेगवेगळे उपाययोजना, वेगवेगळ्या क्रिया, वेगवेगळ्या साधना, ह्या सगळ्यांचा उद्देश एकच, हरीच्या चरणांशी मी विलीन कसा होईल. मी आणि माझे सद्गुरू, मी आणि माझे आराध्य देवता यातलं जे अंतर आहे, ते अंतर किती झपाट्याने मी पार करीन. त्यासाठी कुठला शॉर्टकट घ्यायचा, कुठला रस्ता, कुठला मार्ग की जो कमीत कमी अंतरामध्ये पण सुगम, सुखरूप असेल, ते ओळखून, ते समजून घेऊन वाटचाल केली पाहिजे. हाच मार्ग खरा, हीच क्रिया खरी, हीच पद्धत एकदम योग्य, हे असंच केलं पाहिजे, हे तसंच केलं पाहिजे, ह्या उपाध्या आहेत, ही बंधनं आहेत. अरे भक्तीच करायची, मन मोकळं पाहिजे. परमेश्वरावरच प्रेम करायचं, मनापासून केलं पाहिजे. अनेक पद्धतीने करता येतं. एखाद्या गोष्टीवर प्रेम बसतं, एखाद्या गोष्टीबद्दल आकर्षण वाटतं, एखादी वस्तू आवडते, त्याची काय पद्धत आहे की अशीच आवडली पाहिजे, अशाच पद्धतीने गेलं तरच ती आवडती वस्तू, अशा पद्धतीने अभ्यास केला तरच ती प्रेमळ, असं काही नाही आहे. भाव महत्वाचा आहे. पण भाव प्रगट करताना पण प्रेम पाहिजे, आनंद पाहिजे, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्याचा भाव सुद्धा दुखावता कामा नये. भाव जरी महत्वाचा असला तरी एखाद्याच्या कृतीमधनं प्रगट होत असेल, एखाद्याच्या विचारामधनं प्रगट होत असेल, एखाद्याच्या आचारामधनं प्रगट होत असेल, एखाद्याच्या भावामधनच प्रगट होत असेल, पण तो परमेश्वराचा असेल, परमेश्वराविषयी असेल, तर तोच आपल्याला जपला पण पाहिजे. दुसऱ्याचा भाव जपण्यातच आपला भाव दृढावतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. माझा भाव खरा आणि दुसऱ्याचा कमी, ह्याच्यात आपला भाव कमी प्रतीचा होतो, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे लक्षात ठेवून एकाच गोष्टीचा नेम, एकाच गोष्टीचा निश्चय आपल्या मनामध्ये व्हायला पाहिजे की भाव हाच खरा, परमेश्वराचं स्मरण आणि आठवण हेच पुण्य, हेच कर्तव्य, हाच धर्म. नेम म्हटलं की निश्चय आला, नेम म्हटलं की तळमळ आली, नेम म्हटलं की प्रेम आलं. आज माऊली स्वतःबद्दलच सांगताना शेवटच्या चरणात म्हणतात, ज्ञानदेवी यज्ञ, याग, क्रिया, धर्म. आज साक्षात ज्ञानाचा अवतार, साक्षात चैतन्याचा पुतळा, साक्षात माऊली. मग त्यांना कोणी ज्ञानदेव म्हणो, ज्ञानदेवी म्हणो, ज्ञानेश्वर म्हणो. पण ह्या माऊलींसाठी सुद्धा, स्वतःसाठी सुद्धा माऊली म्हणतात, यज्ञ, याग, क्रिया, धर्म ह्या गोष्टी आहेत. ज्ञानदेवी यज्ञ, ज्ञानदेवी याग, ज्ञानदेवी क्रिया, ज्ञानदेवी धर्म. पण एकच काय, हरिविण नेम नाही दुजा. हरी हाच एक खरा, हरीशिवाय दुसरं काही नाही. हाच मनाने बुद्धीने निश्चय केलेला आहे, आणि हा निश्चय हाच आमचा धर्म.
हरीच्या नामाचं स्मरण करणं हीच आमची क्रिया. स्वतःच्या अहंकाराची, स्वतःमधल्या उणीवांची, स्वतःमधल्या पापांची. अहंकार म्हटलं की त्याच्यात सगळं आलं. त्या अहंकाराची सतत आहुती देत राहणं हाच आमचा याग. आणि ही आहुती नामाच्या साह्याने आम्ही देतो. हाच आमचा नामजप यज्ञ. नामाला सोडून काही नाही, हरीला सोडून काही नाही. हरीला सोडून जे जे होईल ते पाप. त्या माऊलींसाठी सुद्धा एकच. आणि आता काय बोलावं आपण. संत म्हणतात बोले तैसा चाले. आज आपला तो प्रयत्न चालू आहे. जसं बोलावं तसं चालावं, हे संतुलन राखण्याचा प्रयत्न, हा अभ्यास, हे तप आपलं चालू आहे. इथे तर माऊली प्रत्यक्ष बोलतायत आणि सांगतायत की माऊलींचा भाव काय आहे, माऊलींच्या मनातलं काय आहे, माऊलींच्या हृदयातलं गुपित काय आहे. तर एकच, ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविण नेम नाही तुझा. माऊली म्हणतात, अरे हरीशिवाय माझाही दुसरा कुठला नेम नाही, निश्चय नाही. हरीच हरीच, दुसरं काही नाहीच. आज हरीच एक आहे. दुसरं म्हणण्यातच उपाधी आहे, दुसरं म्हणण्यातच माया आहे. ज्या रूपाने, ज्या पद्धतीने हरीच, हाच नेम, हाच मनाचा निश्चय वारंवार व्हावा, हीच त्याच्या चरणी प्रार्थना, हीच माऊलींचरणी प्रार्थना. खरोखरच हरिपाठातला हा अजून एक अत्यंत सुंदर असा अभ्यास करण्यासारखा, चिंतन मनन करण्यासारखा आणि अनुभव घेण्यासारखा अभंग आहे. तर आज मी इथंच थांबतो. माऊलींच्या, सद्गुरूंच्या चरणी नमस्कार. तुम्हाला सर्वांना नमस्कार. परत एकदा अभय आणि नम्रताला पण नमस्कार आणि धन्यवाद. आणि परत आपण बोलूच. कोणाला काही या अभंगावरती विचार किंवा काही शंका असेल तर कधी जरूर मला विचारा, किंवा कधी सहजपणे जमली तर आपापसात चर्चा करा, अभ्यास करा, चिंतन करा. शंका असेल, प्रश्न पडले तर अभ्यास केला जातो. अभ्यास केला तर लपून बसलेल्या शंका आणि प्रश्न प्रगट होतात. काय माहिती नाहीये, कुठे अज्ञान आहे, हे अभ्यास केल्याशिवाय समजत नाही. मला अभ्यास योगानेच येऊन मिळ, असंच परमेश्वर सांगतो. तर जरूर सगळ्यांनी अभ्यास करा. आणि परत आपण बोलू, परत पुढच्या वेळी हरिपाठाचा आनंद घेऊ. धन्यवाद. ओम राम ओम.